त्याची टोपी नीट कर ना भोसले. त्याला पिक्चर बघायचंय. धोतर. हॅलो टू माय वंडरफुल पीपल, वेलकम बॅक टू माय येट अनदर ब्लॉग. आजचं वातावरण खूप प्लेझेंट आहे. बाहेर थोडासाच पाऊस पडला आमच्याकडे. नवी मुंबई साईडला मागे पडून गेला आहे, बट उलव्याची काही इतकी परिस्थिती अजूनही पावसाची दिसत नाही आहे. सो नाव आय विल बी शो यू. हे असे काही आमचे कपडे. दिस इज द व्ह्यू नाव. थोडेसे ढग दाटलेले आहेत, बट इतकं काही पावसाचं वातावरण दिसत नाही. लेट्स सी. आणि आमच्या घरात पाऊस सुरू झाला नाही. ही लगी भजे. ओ माय गॉड. सो आता आम्ही घरात गणपती हा पिक्चर बघत बसलो होतो. सो मम्मी हॅज आणून ठेवलेलं आहे. मम्मीने थोडंसं जेवण आता. ती मम्मी बोलली आता आपण जेवण बघता बघता पिक्चरही बघू. अशी मध्ये पावसामध्ये अशी मस्त गरम गरम दणदणीत आमटी ही मुगाची, आणि मस्त त्यासोबत भाकरी, भजे. म्हणजे मला खायचे नाही आहेत, बट स्टील आय बी टेक 1 to 2 पीस. आणि मस्त अशी गरम आमटी. भातही माझा आहे. भात एवढाच आहे मम्मी. नाही तर म्हणजे मेथीचा भात बोलते ग. ओ शिट शिट. सो दिस इज ऑल द थिंग्स हॅज सर्व नाव. तर आपण बघूया आता पुढे. सो हिरो ऑफ दिस लंच इज भजे, जे मला खायचे नाही आहेत. हे लोकच खाणार माझ्यासमोर बघून बघून. सो व्हॉट वी कॅन से नाव. चला, सो आता आपण बिगिन करूया लंचसाठी. स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, भज्यांना जास्ती हात नाही लावायचा. खायची नाही जास्त, 1-2च खायचा. हे काय आहे? असं नसावं ना. अगं ह्या आमटीवरती झाकलं पाहिजे मम्मी. मस्त गरम आमटी आहे. उगाच हे हे कोणाचं ताट आहे? ए खार पण नाही खाऊ शकत ना मी. खार पण नाही ना आईने दिलं. तुला भाकर चुरून खायची आमटी. भज्या खातेस ना, 1-2च खायचे. ते उठलं बघ. तो युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे, त्यात काय आपण करू शकत नाही. मी खाताना उठणार आणि पॉटी करणार. आपण काही करू शकत नाही त्यात. काय नाही त्याला ना आता चाहूल लागले त्याला, तर की त्याची आंघोळ होणार आहे म्हणून तो आता रडतोय. सो आमचा पिक्चर बघून झालेला आहे घरात गणपती. आणि आता थोडंसं लेट झालंय, बट तरीही आंघोळ घालावीच लागते ना. आंघोळ घालणं गरजेचंच आहे, कारण आता थंड वातावरण आहे. थोडं लेट झालंय, बट स्टील. आणि आता आंघोळ सगळ्यात मोठा टास्क सगळ्यांसाठीच. तोपर्यंत घर हादरलेलं असणार आवाजाने. आता टाकू नाही शकत आंघोळ, बिकॉज रिस्ट्रिक्टेड आहे यूट्यूब वरती. तर ऑब्विसली आवाजामधनच माणसांनी समजून घ्यावे. अरे बाबा थांब की तू. थांब, प्यायचंय का तुला? हे थांब थांब थांब. एका दिवसाच्या पावसात सगळ्यांनी गोधडी धरली. थंडी. फॅन माझा हा फुल असायचा, बाजूला मला कूलर असायचा. मी 2 वर फॅन ठेवलाय. बघ ना, खूप पाऊस पडतोय. वाहाळ मध्ये एकदम चॉक झालंय. खूप चॉक झालंय. बघ मम्मी,
चहा चहा ये लवकर. हा ते बरोबर. चेहरे आमचे. हा मस्त आदरीचा चहा. पातळ करायचं नाही त्याला, घट्टच पीठ मळायचं आपलं. चहा प्यायची का तुला? चहा प्यायची का तुला? हो ही करतोय आतमधून. गुड नाईट झाली आता. चहा प्यायची का चहा थंडी मस्त वातावरण झालंय आणि अशा वातावरणात असे मस्त भजे, वडापाव, समोसा, पाणीपुरी, अरे काय काय खाऊ वाटतं मला काहीच नाहीये. मम्मीचे फोनवर फोन. बाबा 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 काय खरं नाही. हा छान झालं मस्त तिखट कडक. तर माझी एक म्हणजे मैत्रीण नाही बोलू शकत आहे, लहानच आहे माझ्यापेक्षा, पण ऑब्विसली पहिले आम्ही नेबर होतो नेरूळमध्ये आणि लहान आहे, खूप वयाने लहान आहे. प्राऊड ऑफ हर की तिने खूप लहान वयात ऑफिसला जाते आणि तिने स्वतःच्या अर्निंगने बुलेट घेतलेली आहे, स्वतःसाठी एक छान व्हेकल घेतलेली आहे. तर आता त्या तिच्या डिझायर तिचे कंप्लीट झाले आणि ती मस्त अशा वातावरणात बाहेर पडते आणि मस्त तिने एक स्टेटस टाकला असा कांदा भजी चहा. आय फील सो टेम्प्ट, म्हणजे म्हणलं मी का नाही करू शकत असं काही. तर ऑब्वियसली मला करायचं नाही आहे, थोडे रिस्ट्रिक्शन्स आहेत, थोडा दिवस अजून 45 डेज तर खूप रिस्ट्रिक्शन्स असतात आणि त्याच्यानंतर 6 महिने जोपर्यंत आपला बेबी दुसऱ्या फूडवरती रिलाय करत नाही किंवा मूव्ह करत नाही तोपर्यंत आपल्याला खूप म्हणजे म्हणतात ना प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. थंड खाऊ शकत नाही जास्ती किंवा दुसरं असं काही खाऊ नाही शकत. बेबी बॉस बेबी बॉस दाखवा. तुम्हाला लाल पाहिजे, इव्हेंच्युअली काळच झालंय ते कालवण. लाल केला असं मी, लाल तुला माहिती मी लाल करते. तुम्ही पिंक आवडतो आमची लाल. हा मसाला भाजत नाही करा कांदा बुड्डा कोबऱ्यात करायचं. याच्यात मुंडी कुठे आहे? आता मला मुंडी कशी दिसणार याच्यात? मुंडी काढून. हा नाही नाही लांबडी असते का अशी? मग कशी असते मला काय माहिती, मी पहिल्यांदा काढून म्हणजे खायचं तोवर. अगं मला वाटतं सूप केल्या वाटतं ते मुंडीचा. नाही मुंडी सूप नाही, कालवणच खायचं. कालवणच केलं. कालवणच खायचं. आज वातावरण पण छान आहे, पाऊस वगैरे पडला. माझं वातावरण पडलं, पाऊस पडलाय बाहेर. घरामध्ये चिकन. मग तुझी सुट्टी आहे म्हणून ना. हा सुट्टीचा दिवस त्याला पण आहे. कुठं टाकते त्याला, मला खाडकं जमत. बरं मला जास्ती काय वाढवू नको. मग काय आताच बाकी वाढलेलं वाढू आता नाही, आताच ते वडापाव खाल्लाय ना. मग कशाला आणलंस? वडापाव आणल्या, वडापाव खाल्ला. वडापावने काय होते? मस्त गरम कालवण मस्त लागतं. चावून खायची तुझं फेकून द्यायचा. अशी कशी चावू आता हिला? हिच्यात हाय काय चावायला? अगं तुझं हाड स्वतः फेकून दे. आणि कशी खाते माणूस? बघ बाय आता हिचं. पोराची मुंडी किती सरळ व्हायची, आज केली नाही. पोराची मुंडी ह्यानी खाल्ल्याने बरं पकडता ते. का वेगळे लागते? अरे रे विचित्र लागते हे. विचित्र कशी काय लागत? मनात काहीतरी घेऊन खात बसतो. मी नाही खाऊ शकत, मी नाही खाऊ शकत हे. मम्मी राहू दे, मुंडी बिना खाता मी त्याला मोठं करते, राहू दे. कसं तरी लागतंय बाबा. बिना मुंडी खाता त्याला पकडायला होते त्याची मुंडी. त्याला म्हणते नको या, मला हिवाळ लागतं. हे कोणते मोजे? हाताचे? ते पायाचे. हे पायाचे? आणि मग तिकडे ते बघा दाखवते.
नको हे घालं हे घालं मस्त आहे मम्मी. टकूच आहे ती. टकूचं गरम होईल का त्याला? आणि मग अरे टाकल्या ए टाकल्या पाहिजे तू नाही मजाची. ते पण आहे ते घाल ना मग बारीक आहे. नको हेच बरं रात्रीच्या आपली. गट्टा अरे त्याला गरम होते मम्मीले. अगं पारा नाही गरम व्हायचे छोटे. ऐकच आहे जरा तू. वाव सो क्यूट. पिल्लू भाऊचे सॉक्स. ओ माय गॉड. त्याने घातलंच नाहीत पण हे. का? नाही घातलं त्याने. ते मावशीने काय केलं त्याला ते जरा कळायला का तवा घेते ते त्याने तसेच नवीन पोरं ते घातलीच नाही त्याला. त्याने घातलेच नाही ते मोजे. गट्टू बस हो गया सेफ्टी. अजून काय टकूचं कुठं आहे याच्यात? त्याला आलं मोठं आहे ही हिले मोठं आहे टकूचं. ते नंतर घालता येईल त्याला. मग कुठे आहे ना. सो लेट्स टेक द परमिशन फ्रॉम यू गाईज. आता मी व्लॉग एंड करते. अँड वॉट आय एम ईटिंग आय विल बी शो. थोडंसं खोबरं आणि चिमटभर ओवा है ना. आणि का खातात हा की बाळाला गॅस होऊ नये म्हणून. तरी बाळाची गॅस काही कमी होत नाही. काम काम हवं यार. डोस द्यायचा त्याला डोस. आत्ता पाऊस चालू झाला. एवढा दिवस मुंबईकर बोलतात पाऊस कुठे पाऊस कुठे. ए इधर आओ इधर आओ. all of you guys, bye.